एक सिच्युएशन अशी आली होती का मी जवळजवळ 1 ते 1.5 वर्षासाठी जाणार होतो जेलमध्ये. तिघांना डायरेक्टली नेले उरण पोलीस स्टेशनमध्ये. उरण पोलीस स्टेशनमध्ये नेल्यावरती खरं ते माझ्यासाठी खूप भयानक अनुभव होता. मी कधी बघितला लाईव्ह मध्ये, मी फर्स्ट टाइम हे सर्व बघणार होतो. भरपूर घाबरलेले की काय माहित काय झालं, कुठे गेले, कारण आमच्या त्यामध्ये पण भरपूर भांडणं झालेले. मी असंच कुठेतरी निघून जायची सानूला घेऊन. कधी कधी वाटायचा टेरेस वरती खाली पडू, पण मी सानूचा विचार करायची की अरे सानू आहे, माझी मम्मी आहे, एवढी छोटी होती की ना, मी तिला असं सोडायची, इतकी रडायची तरी यांना काही फरक नाही पडायचा की बाबा ती मुलगी रडते, तू बघे, पिऊन यायचे, झोपून जायचे. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लव्ह स्टोरी ब्लॉग 5व्या मध्ये स्वागत आहे. तर आता तुम्ही विचार करत असणार का आपण लास्टला जो लव्ह स्टोरी चौथा पार्ट मध्ये आपण टार्गेट दिला होता 4000 लाईकचा, तर 4000 लाईक काही झाले नाही आणि हा मध्येच कसं काय अपलोड केला. तर कसं आहे माहिती आहे का, जेव्हा आपण आता मध्ये व्हिडिओ अपलोड करत होतो तिथे आपली युट्यूब फॅमिली आपल्याला कमेंट सारखे करत होते. आपला जो लव्ह स्टोरीचा चौथा पार्ट टाकून खूप दिवस झालेले, तर खूप आपली युट्यूब फॅमिलीमध्ये खूप लोक एक्साइटेड पुढचा पार्ट ऐकण्यासाठी. तर ते खूप सारे कमेंट्स करतात की तुम्ही कधी टाकणार. तर एक ताईंचा असा पण कमेंट आलेला की काय तुम्ही युट्यूब फॅमिली म्हणतात आणि युट्यूब फॅमिली कडून म्हणजे लपवताय, तुम्ही शेअर नाही म्हणजे तरसवतं आम्हाला तुमची लव्ह स्टोरी ऐकण्यासाठी. तर आम्हाला पण ते बरोबर वाटलं, कारण आपण आपल्या युट्यूब फॅमिलीला फॅमिली बोलतोय आणि मग ते आपलं एवढं आपल्याला म्हणजे रिक्वेस्ट करतात लव्ह स्टोरी पार्टसाठी, तर आपल्याला अपलोड करायला पाहिजे, म्हणून आज आम्ही ही शूट करतो. आणि लाईक्सनी बघा आपल्या चॅनलला काहीच फरक पडत नाही. आम्ही एंटरटेन म्हणजे असंच एक करत होतो, गेम टाईप खेळत होतो. आम्ही ते का सांगत होतो माहितीये का, जेव्हा तुम्ही म्हणजे लाईक करायचं, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगितलं का आजच्या व्हिडिओमध्ये 3000 तुम्ही लाईक कंप्लीट करा, लगेच तुम्हाला व्हिडिओ म्हणजे अपलोड करू आम्ही नेक्स्ट पार्ट. पण आम्हाला म्हणजे तुम्ही पण लगेच लाईक करता, आम्हाला कसं म्हणजे इंटरेस्टिंग वाटायचं का तुम्ही पण तेवढं तुमच्या याच्यामध्ये उत्साह आहे आमची लव्ह स्टोरी ऐकण्यासाठी, म्हणून आम्ही तो टार्गेट देत होतो. पण ते लाईकने काहीच फरक नाही पडत. पण फायनली आता आपण 5वा पार्ट अपलोड करतोय. हा 5वा पार्ट आहे लव्ह स्टोरीचा. तर चला आपण सुरुवात करूया. करायचं सुरुवात करूया. आता आपण कुठे थांबलेलो, रिसेप्शन वगैरे झाला, मग नंतर तेव्हा फर्स्ट टाइम म्हणजे जेव्हा आमचा म्हणजे अफेअर आहे असं समजला. आम्ही दोघे जण लग्न करत होतो. पप्पा हिच्याशी बोलत नव्हते, तेव्हा पहिल्यांदा बोलले ना त्या दिवसापासून. तुम्हाला बोलवलं पहिला सर्वात पहिले मला बोलवलं पप्पांनी, बेटा आजा, म्हणजे मला स्टेजवर ना खाली बोलवलं. मग नंतर भरपूर रडत होते पप्पा. पप्पा म्हणत होते कि हम मेरे बेटे से बहुत प्यार करते, उसको कभी कपडे धोने नहीं बोला, उसको कभी घर का काम नहीं दिया. म्हणजे त्यांना टेन्शन येत होता, कारण वयाने छोटी होती, मी पण छोटाच होतो, आणि त्यांना हे टेन्शन होता का एक तर एज कमी आहे आणि त्याच्यामध्ये कधी हिने कामं नाही केली घरातली, पुढे जाऊन ही कसं काय करेल, कसं मॅनेज होईल, तर ते त्यांना खूप टेन्शन येत होता. तर माझ्याशी बोलणं झालं. मी पण बोललो का पप्पा आप टेन्शन मत लीजिए, आणि मी पण पहिल्यांदाच पप्पांसोबत असं फेस टू फेस समोरून बोलत होतो. तर पप्पाने मी बोललो का पप्पा आप टेंशन मत लीजिए, हम एकदम अच्छे से रहेंगे, आपकी लड़की को कुछ भी तकलीफ नहीं होगी, मैं थोडी सी भी तकलीफ नहीं दूंगा स्नेहा को. मग नंतर आमचं दोघांचं पप्पांचं माझं बोलणं झालं. मग नंतर आम्ही घरी गेलो. स्नेहाच्या मित्र तर म्हणजे लास्टवाले पार्टमध्ये सांगितलं ते घरी निघून गेले होते. आम्ही दोघे जण स्नेहाच्या घरी गेलो. मग तिथे पण काहीतरी रिवाज होता, पाय बी पडायचा. तर ते सर्वजण म्हणजे साईडचे नातेवाईक वगैरे येत होते. यांच्या इथे कसं आहे माहितीये का, जावयाला आणि पोरीला खूप मान देतात. आता एक ताईने असं पण कमेंट केलं होतं का जावयाच्या आणि पोरीच्या पाया का पडतात, हे आम्हाला जरा सविस्तरपणे आम्हाला सांगा, जेणेकरून आम्हालाही समजेल काय तिथली प्रथा आहे म्हणून. हा, तर बघा असं नाहीये की ते आम्ही लव्ह मॅरेज केलाय म्हणून ते त्यांच्या पायावर पडतात की आमची मुलीला खुश ठेव, असं नाहीये. आमच्या इथे एमपी मधली कल्चर आहे, प्रथा आहे की मुली म्हणजे लहानपणीपासूनच आमची मुली, जे कोण मुली असतात त्यांचे पाया पडले जातात. जे कोण फॅमिली मधले असतात, मामा मामी, जे कोण मुलींना पाया पडतात. आणि जेव्हा लग्न होते ना तेव्हाच म्हणजे मम्मी पप्पा, आता जसं माझं लग्न केलंय मम्मी पप्पा, तर माझे सोबत माझे यांचे पाय पडतील, सानूचे पण पाय पडतील. आणि कसं आहे, मुलीला म्हणजे एक प्रकारे लक्ष्मी मानली जाते घरातली, आणि मुलीचे पाया पडतात. मुला आणि सूनचे नाही पडत, कारण मुलं आणि सून त्यांचे पाया पडते फक्त आणि फक्त मुली आणि तिची फॅमिली. म्हणजे आणि यांच्या कल्चरमध्ये असं पण आहे का जर मुलीला जर बापाच्या पाया पडायला दिला ना तर या बोलतात पाप होईल, तर मुलीचे टच पण नाही केला पाहिजे, असं आहे यांच्या याच्यामध्ये. आता माझे पाया पडतात, यांचे पडतील, सानूचे पडतील, माझे जे कोण फॅमिली मधून असतील, जसं ताई झाले माझे, म्हणजे यांची बहीण झाले, जे कोण झाले सगळ्यांचे पाया पडतील. लग्न झाल्यावरती म्हणजे एक रिस्पेक्ट आहे आणि ती प्रथा आहे, तर ते आपण बोलून ते चेंज नाही होऊ शकत. याही खूप वेळा
पहिले हे पण केलेलं, पप्पा असं नका करू, आमच्या याच्यात चालत नाही. पप्पाला बेटा ही आमची इथली प्रथा आहे तर ते आम्ही फॉलो करणार. प्रत्येकाची प्रथा अलग अलग असते. तर आपल्याला एक अशी कमेंट पण होती का हे चुकीचं आहे का तुमच्या जावयाचे पाय पडतात. तर कसं आहे माहितीये का, आपल्या इथं मोठ्यांचे पाय पडतात पण यांचे इथे मुलीचे फॅमिली म्हणजे मुलीचा नवरा, मुलीची मुली, मुलीची फॅमिलीमध्ये सगळ्यांचे पाय पडतात. लहानपणीपासून लक्ष्मी मानलेला जाते मुलीला, तर ते पाया वगैरे पडण्याची प्रथा आहे, बस एवढंच. आणि युपी वगैरे मध्ये असं नाही होत, फक्त आणि फक्त MP मध्येच कल्चर आहे. तर चला आता स्टोरी करा बोलू. तर कसं आहे माहितीये का, मग नंतर आम्ही गेलो घरी, घरातली सर्व प्रथा वगैरे झाली. मग नंतर मी ना, भाईचा मित्र होता ना, सर्व भाईचे जे कोण मित्र होते सगळे मराठी होते, तर त्यांच्या घरी यांना झोपायला घेऊन गेले. मग मला भीती वाटत होती खूप, काय बोलतील काय नाही बोलतील, पण तसं काय झालं नाही. मस्त झोपले वगैरे. हे मला मेसेज केला, स्नेहा तू टेन्शन नको घेऊ, तू झोप, आपण सकाळी जाऊया इथून. तर दुसऱ्या दिवशी आम्ही लवकर उठलो, रेडी झालो, रेडी वगैरे आंघोळ बिंगोळ केली, रेडी झाली, साडी वगैरे नेसली आणि मग आम्ही नाश्ता वगैरे केला, निघायचा टाइम झाला. पप्पा माझ्याशी तेवढे म्हणजे ते टायमिंगला पुन्हा बोलतच नव्हते. मग शेवटी जेव्हा आम्ही निघायला लागलो, म्हणजे बोलतात ना जेव्हा आपली विदाई असते, म्हणजे मुली जेव्हा घरात सोडते, तेव्हा मग सगळे मला बोलले पप्पांना हाक मार. शेवट तरी एक बोलत जा की पप्पा मी चालले म्हणून. आणि जेव्हा मी पप्पांना हाक मारली, पप्पा धावत खाली आले आणि मला म्हणजे पटकन मला असं ना गले म्हणजे लावला आणि रडायला, खूप जोरात रडायला लागले. सगळे फॅमिलीमध्ये सर्वजण रडायला लागले. ऍक्च्युली ते मुवमेंट तसं असतंय, सगळे रडत होते. मग मी पप्पांना सॉरी वगैरे पण बोलते, पापा सॉरी ऐसा तसं. तर पप्पा बोले ठीक है बेटा, अभी तुम लोगों ने किया है, अभी तुम लोग निभाओ बस, तुम दोनों ने एक दूसरे को चुना है ना, खाली गलत मत साबित होने देना, इतना सब कुछ किया है. मग आम्ही हे केला, पप्पा मग सोडायला वगैरे आम्हाला आले. मग मम्मी स्टेशन पर्यंत आलेली कांजूरपर्यंत, माझा भाई आलेला मला घर पण सोडायला. तोच आला, सगळं मम्मीने जे काही गिफ्ट भेटले सगळे गोणी बिनी मध्ये भरले कसे तरी आणि दिले की चला आता. तर सगळे खूप इमोशनल झालेले आणि भरपूर माझी मम्मी तर शेवटपर्यंत रडत, फोन कंटिन्यू कॉल करत होती. मग आम्ही किती 1.5 तासाचा प्रवास होता. 1.5 तासाचा प्रवास होता. मग डायरेक्टली आम्ही आलो शिडको कॉलनीमध्ये. माझे जे मित्र होते त्यांना मी सांगितलं होतं का उद्या येणार आहेत, सर्व अरेंजमेंट करून ठेवा, म्हणजे जे काही साफसफाई वगैरे रूम मध्ये असेल, कारण त्याही सर्व बघितलेलं रूम वगैरे. तर आम्ही आलो शिडको कॉलनीमध्ये, रूमची चावी वगैरे घेतली आणि जसं आम्ही एंटर केला तिथे एक फॅमिली होती, गुजराती फॅमिली होती. ते दादा आणि ताई होते, त्यांचं नाव नाही घेणार. त्याही पटकन चहा बी आणला आणि एक काकी मावशी होती, कॉलनी मधली मावशी होती. ती सगळ्यांच्या घरातला म्हणजे मुलं वगैरे झाले की त्यांची आंघोळ बिंगोळ घाल, सानूची पण त्याहीच केली नंतर. तर ते यायचे आणि सगळ्यांचे काम वगैरे करायचे. ते घर साफ केलेला. तर आम्ही एंटर केला, त्याही आमची पूजा म्हणजे आरती के ओवाळलं वगैरे आम्हाला आणि घरात एंट्री केली, चहा बी आणला, मग बोलत बसले. तर सगळ्यांना काय वाटत होतं, आम्ही पळून आलेलो आहे. ऍक्च्युली कोणाला स्टोरी माहितीच नव्हती, पण प्रत्येकाला हे वाटत होतं का आम्ही ना शिडको कॉलनीमध्ये आलो तर पळून आलोय कोर्ट मॅरेज करून. कोर्ट मॅरेज तर आम्ही ऑलरेडी केलं होतं, पण रिसेप्शन केलं हे कोणालाच माहित नव्हतं. घरातून लग्न केलं हे कोणालाच नव्हतं माहिती. सगळ्यांच्या बघण्याचा तो नजरिया, स्टेअर करणं किती म्हणजे किती. पण ते आम्ही तुम्हाला अजूनपर्यंत सांगतो, शिडको कॉलनीमध्ये ना फक्त एकच फॅमिली आम्हाला चांगली भेटली, ती पण गुजराती. बाकी आपल्या सर्व कसं मतलबी लोक बोलतात, स्वतःचा काहीतरी मतलब असेल प्रत्येकाचा याचा काही ना काय होता. आणि मी लहान असल्यावरती मी पटकन सगळ्यांवरती ट्रस्ट करायची की बाबा माझ्याशी बोलतात आणि मला बोलायला खूप आवडायचा पहिलेपासून. आणि त्यावेळेस ना हिचा फायदा पण घ्यायचा भरपूर. आता इथे आम्हाला कोणाचं नाव नाही घ्यायचं आणि कोणाला हे नाही करायचं. तर पुढे मग आमचं सगळं झालं. मग माझा भाई गेला मला सोडून. मग मला एकदम ना वेगळं वाटायला लागला, कारण फर्स्ट टाइम एवढ्या मोठ्या घरामध्ये राहणार होती. आणि दुसरं प्लस जेवायला काहीच नव्हतं. तर सर्वात पहिले माझा मित्र आहे, त्यांनी आम्हाला 2 ते 3 दिवस अरेंजमेंट केली. त्यांच्या गावात पूजा होती, पूजाचं जेवण आणला, घरातनं टिफिन पण आणायचं. आमच्याकडे काहीच नव्हतं, एक सिलेंडर म्हणजे गॅस नव्हता आमच्याकडे, काय करायचं काय नाही. आणि मी काय केलेलं माहिती, मी तुम्हाला सांगितलं जे माझे सर्व कपडे होते, माझे जे फ्रेंड सर्कल होते सगळे वाटून घेतलेले ऑलरेडी. ड्रेसिंगची चॉईस एवढी भारी हटके असायची ना, तर सगळं म्हणजे माझे कपडे घेतलेले. आणि माझ्याकडे ऑप्शन फक्त काय होता, 2 साड्या होते मी घरून आणलेले आणि एक जीन्स आणि टॉप आणलेला. आणि मी त्या टायमिंगला पण ड्रेस म्हणजे काही असं घालत मला आवडतच नव्हता. संध्याकाळी मार्केटला उरणला गेलो तेव्हा आम्ही काय घेतलेला माहितीये का, स्टोव घेतलेला, एक छोटासा स्टोव. आणखीन एक मिक्सर घेतलेला. मिक्सर अजूनपर्यंत होता, आहे 700 रुपयाचा, अजून पण एकदम भारी चालते ना. तो विचार कर 10 वर्ष टिकलं पण अजून चालतंय, काहीच झालं नाही टचवूड. आणि अजून तो तसंच आहे. आणि मग मला जे थोडेफार लग्नाला भांडी भेटायला. आणि एक अजून गोष्ट, ज्या रूम मध्ये आम्ही गेलेलो ऍक्च्युली वाटतं त्यांचा नवीन रूम होता, सगळं सोफा सेट, बेड, कबर्ड बिबड त्या रूम मध्ये सगळे गोष्टी होते.
तर आम्हाला असं जास्त काही गोष्टींची गरज लागली नाही त्या रूम मध्ये. मग हळूहळू मी जेवण बनवायला स्टार्ट केला. तर मग नंतर 4 ते 5 दिवसानंतर माझी आली मोठी बहीण घरी. पेनची बहीण आली. तिचा आल्या आल्या रिएक्शन, पहिले थोडीशी स्माइल दाखवली, मग नंतर घरी आल्यावरती स्नेहा तुम्ही काय वेअर केलेलं? नाही, तेव्हा मी एक ड्रेस घातलेला आणि केस तुझे असे आता जसे जसं आहे एवढे केस होते माझे तेव्हा लग्नाला, आणि मी असंच पफ करायचे आणि तिला पकडले अशीनं लगेच बोलला आमच्या इथं असं नाही तसं नाही चालत नाही बोललेले. आणि त्या टाइमला कसं माझं वय पण कमी होतं, मी पटकन त्यांना रागात बोललेले. रागात म्हणजे मला ते ऍक्च्युली कसं होतं, मला असं वाटलं की ताईनी मला बोललेलं ना की हे काय केस हे रबर खेचून लगेच क्लिप लावायला लागले. तर मग मी जेवण वगैरे सगळं केलेलं त्यांच्यासाठी. ते आले आणि किचन मध्ये बोलते आमची इथे असं चालत नाही, काय याला बोलून यांनी ऐकलं नाही असं ते पटकन मला बोलतं. मला थोडंसं वाईट वाटलं की मला ताई दुसऱ्या वेळी. मग नंतर हिला मी समजवलं काय तू टेन्शन घेऊ नको, ते काय आता असंच बोलणार, आणि त्यांची पण पोरं आहेत फ्युचर मध्ये, त्यांची पण पोरांची लग्न होईल तेव्हा त्यांना समजेल, आणि त्यांची पोरांची लग्न झालेली आहेत आणि आता त्यांना समजते त्यांना काय होते ते. तर मी ताईनं म्हणजे पटकन त्या टायमिंगला असं, मी लहान होते तर मला पटकन माझं रिएक्शन निघला. मी काय बोलले, मग एवढंच होतं तर तुम्ही तुमच्या भावाला बोलायला पाहिजे की गावातली मुलगी का. ऍक्च्युली ते टायमिंगला आता जर कोण बोलत मी 2 शब्द ऐकून घेईल, कारण आता मला मॅच्युरिटी आहे, मला कळते कुठे काय बोलायचं, मोठे आहेत ते, ठीक आहे जरी बोल. त्या टायमिंगला मी लहान होते आणि मला ते पटकन कोण असं बोलला तर ते मला आवडलं नाही. तर मी पण थोडासा रिएक्शन दाखवला, त्यांना थोडा रागाला निघून गेले, ते घरातून निघून गेलेले भाऊ. निघून गेलेले. मग नंतर आमच्या लग्नाला काहीतरी 15-20 दिवस झाले, चांगला एकदम चाललेला सर्व. मी कामावरती जायचो, कामावरती मस्त पैसे पण भेटायचे, संट्री असायची, मी एक्सपोर्ट लाईन मध्ये काम करायचो. तुम्ही विश्वास नाही करणार, 1-1.5 वर्ष सानू नंतर पण माझ्याकडे फक्त आणि फक्त 2 टॉप होते, हे पण एक्सपोर्ट मधून हे आणायचे. आणि माझी मम्मीने 1-2 ड्रेस 2-3 साड्या नंतर घेतलेले हळूहळू, तेवढेच कपडे. आणि कॉलनीमध्ये सगळे मला हिच्याकडे काय 2च कपडे, बघ ना कधी पण बघावं तेच 2 ड्रेस. मला इतका वाईट वाटलं, कारण मी घरी कशी आलेली, मला माझे मम्मी पप्पा एवढा की प्रत्येक आठवड्यात नवीन टॉप, नवीन चप्पल, नवीन एक गोष्टी मला नवीन भेटायची. आणि यांच्याशी लग्न झालं ते गोष्टी मला ना खूप वाईट वाटायला लागले. आणि लहान असल्यामुळे ते जास्त मी रिॲक्ट करत आणि आम्हाला सपोर्ट कोणच नव्हता करत, फक्त मम्मीच्या शिवाय. तर मम्मीला कळलं की एवढं टेन्शन घेते हिला असं लोक बोलतात. मम्मी लगेच यायची, लपून लपून मला कपडे घेऊन देऊन जायची, साड्या घ्यायची, ड्रेस आणायची. मग ते मी यूज करायची डेली टू डेली. मग ह्यांना पण बोलायची बेटा तुम्हाला पण, यांना कसं एक्सपोर्टचे कपडे मिळत होते, यांना काही गरज नव्हती. मग हळूहळू हळू हे कामाला जायला लागले. मग चालू झालं आमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग. मिसअंडरस्टँडिंग अशी का पैशांची कमी पडायची. पैशांची कमी पडल्यावरती तुम्हाला माहिती आहे ना टेन्शन, दोघे पण टेन्शन मध्ये, मग दोघांची भांडणं. मग मी ड्रिंक करायचो, असते मला भरपूर ड्रिंकची सवय लागली, भरपूर ड्रिंकची सवय लागली. मग त्यानंतर माझा जॉब गेला, मग ड्रिंक भरपूर करायला लागले. मग आमचं काही ना काही प्रॉब्लेम, इतके भांडणं की घरी आले तरी भांडणं, मी जेवत नाही. मग असंच थोडे दिवसामध्ये 6 महिन्यानंतर मी प्रेग्नेंट झाले. मग प्रेग्नेंट मध्ये मग समजत नव्हतं आम्हाला की काय करायचं. मी मम्मीला शेअर केलं तर मम्मी बोलली बेटा राहू दे. आणि यांची मोठी बहीण बोलले की नको सध्या हे करू, तू लहान आहेस खूप, नको ठेवू. पण मी माझ्या मम्मीचं ऐकलं की ठीक आहे, मम्मीने इतकं हे केलं. मम्मी कुठे ना कुठे चांगलं बोलते की मुलगी काहीतरी, मुलं होऊ दे काहीतरी, मग तुमचं भांडणे कमी होतील आणि तुम्ही सेटल व्हाल, थोडं थोडं तुम्ही एकमेकांवरती. मग त्यानंतर आमच्या आईला पण समजलं का स्नेहा प्रेग्नेंट आहे. मग ती पण पहिल्यांदा आलेली भेटायला. मग त्यांना असं वाटत होतं का पोरगा झाला पाहिजे हे ते, बरोबर ना. म्हणून तेवढ्या बोलले पण नव्हते ते, फर्स्ट टाइम आले तर यांच्याशी थोडाफार बोलले. मी पोहा नाश्ता वगैरे केलेला त्यांना दिला. माझ्याकडे बघत पण नव्हते मी, आई हात मारलेला, मला बघून बोलले पण नाही. तर मी यांना बोलले मला वाईट वाटलं थोडं, तर एका वेळेला राहू दे आता, नवीन नवीन आहे नंतर बोलतील. तर मी पण इग्नोर केला की ठीक आहे. आता मी माझा 100% देत होते. सगळे कोणी यायचं ना मी पूर्ण जेवण बनवायचे, एकच सिलेंडर. तुम्ही आता पण बघतात मी किती जेवण बनवते. मला जेवणाचा काहीच कंटाळा नव्हता. मला वाटायचं मी ज्याच्याशी लग्न केलंय तो आणि त्यांची फॅमिली, माझी आता हे झाली फॅमिली झाली आहे, त्यांना खुश ठेवणं म्हणजे आता माझं एक बोलतो ना काम आहे. तर मी सगळ्यांसाठी चांगलं चांगलं सगळं करायची. पण ते स्नेहाने त्यावेळेस पण भरपूर प्रयत्न केला खुश ठेवण्यासाठी, पण आता पण करते, पण ते नाही खुश राहत. पण जाऊ दे, त्यांची इच्छा, त्यांना जसं वागायचं तसं वागू दे. आम्ही आमची आता लाईफस्टाईल शेअर करते तुमच्यासोबत. तर मग आमचे सानू मग प्रेग्नेंट झाले. मी माझ्याकडे डॉक्टरकडे माझ्याकडे पैसे नसायचे. मी मम्मीला सांगायची, मग मम्मी थोडेफार द्यायची की जा बाबा तू सोनोग्राफी कर, हे कर ते कर. मग ते तिच्यावरतीच डिपेंड होतं एक प्रकारे मी. मग कधी कधी मम्मीकडे पण नसायचे, मग करायचे काय.
मग यांचा मग एक बाजूवाली होती, मी तिच्याकडून कधी 500 रुपये घ्यायची. आता काय करणार, आता मला पण समजत नव्हतं की काय करावं. नाही आता बेबी पोटात बोलल्यावर मला उलट्या भरपूर, मग भरपूर त्रास, आणि हे काहीच नव्हते करत. आणि त्या टाइमला तुम्ही कसे होते, यांचं नेचर एकदम अपोजिट. आता तुम्ही बघता ना याच्यापेक्षा कितीतरी अपोजिट. यांना काहीच फरक नाही पडायचा, मी पडून राहायची, काहीच करत नव्हते. यांना भरपूर राग यायचं की काय यांना असं वाटायचं. बघा आता हे पण लहान होते, यांना गोष्टी माहिती नव्हती की कसं मॅनेज करायचं. कधी कोणी घरातून सांगितलं. कधी कधी आम्ही जेवायला बसल्यावरती मग किती भांडण व्हायचं, मग मी जेवणाचा ताट डायरेक्ट फेकून द्यायचो. हो, आणि रात्री 2-2 वाजेपर्यंत मी एकटी रडत बसायची घरी की कधी येतील. एक तर माझ्या पोटात म्हणजे दुखायचा, काय ना काय व्हायचं. मला एवढी म्हणजे ड्रिंकची सवय लागली होती ना, भरपूर म्हणजे भरपूर ड्रिंकची मला सवय लागली होती. मग नंतर 1 वर्षानंतर सानू झाली. आणि मग सानूच्या टायमिंगला पण एक अजून मला शेअर करायचं आहे की प्रेग्नेन्सीचा जो डिलिव्हरीचा टायमिंग असतोय ते प्रत्येकाला आठवण राहतोय, मेमोरेबल असतोय, कारण एक आई झाले असतं आपण. तर तेव्हा जेव्हा माझी डिलिव्हरी तेव्हा पण माझ्यासोबत खूप म्हणजे मी ते म्हणजे मला सेकंड चान्स घ्यायचा पण आता आम्हाला वाटत नाही का, कारण त्या टायमिंगला असं झालेला की मला नको वाटत होता, असं वाटत होता की मी मरायलाच पाहिजे किंवा म्हणजे एकदम संपवायचा होता मला असं वाटत होता. सानू पण नको होती मला, कारण हे पण भरपूर त्रास देत होते, पियायचे काय ऐकत नव्हते. तुला जसं म्हणजे हे स्वतःचं वागत होते आणि माझ्याकडे कोणच लक्ष देत नव्हता. मम्मी बोललेली मी घरी घेऊन जाते, पण आई काय बोललेली मी बघेल म्हणून, पण कोणी काही माझी केअर केली नाही. उलट माझा भरपूर त्रास झालेला. मग माझी मम्मी 5वी करतात, ती 5वी झाली, मला आणि सामला घेऊन घरी गेली. मग तेव्हा आमचे भांडणं तेव्हा पण चालूच असायचे. हे काय लक्ष देत नव्हते, यांना 7वी झाली तरी काय लक्ष देत नव्हते माझ्याकडे. तर मला समजत नव्हतं. तर मम्मी काय बोलली, बेटा बघ आता पण मी तुला सपोर्ट करेल, जर तुला वाटत असेल की तुला भरपूर म्हणजे प्रॉब्लेम होतोय, नाही समजून घे तुला कोण. आता मी ज्याच्यावरती इतकं ट्रस्ट केलं तो पण तुला हे नाही करत, तुझी केअर नाही करत. मी कधी विचार पण नव्हता केला की हे असे निघतील म्हणून. मम्मी भरपूर रडायची. मग मम्मी बोलली, बेटा बघ सानू आता लहान आहे, जर तुला राहायचं आहे मी सगळ्यांची लढेल, तुला माझ्यासोबत राहायचं तर मी तुला लाईफ टाईम माझ्यासोबत पण ठेवेल, फक्त तुझ्यावरती आहे. तर मी काय म्हणजे नाही मम्मी, मी तुझा आम्ही ऐकला, तुम्ही इतकं हे केलंय माझ्यासाठी, आणि आता तू बोलते की तू माझ्याकडे येऊन राहा, तर मी असं कधीच होऊ नाही देणार. मी जसं आता झालंय सगळं मी मॅनेज करेल. तर मग 1-1.5 महिना झाला हे मला घ्यायला आले. 1-1.5 महिना झाला मी हिला घ्यायला आलो. मग नंतर आम्ही घरी आलो, आणि जसं घरी आलो ना मग 1 महिना आमचा एकदम चांगला झाला. मग 1 महिन्यानंतर माझा सुटला जॉब सुटला. आणि तुम्हाला सांगू ती परिस्थिती एवढी खराब होती ना, मित्र भेटायचे दारू पिण्यासाठी, सगळेजण हे करायचे, सगळीकडे बोलून घेऊन जायचे, रात्री माहिती पण नाही. कोणाला जर बोललं ना का मला एवढे पैसे दे, तर कधीच कोणी हेल्प नाही केली. आणि यांचं नेचर असं होतं की कधी कोणाकोणी 1 रुपयाही मागणार नाही, स्वतःहून कधी कोणाला काय हेल्प मागणार नाही, कितीही असू दे. आणि तुम्ही विश्वास नाही पटणार, तुम्हाला सानू झाल्यानंतर आमच्याकडे खायला काहीच नाही घरात, ऑइल नाही घरात. तर यांना एक्सपोर्ट मधून ना कोकोनट ऑइल भेटायचं, असं ते असतं ते म्हणजे जेवण बनवायचं. तर त्या टाइमला कसं आपण कधी हे काही गोष्टी केल्या नाही, काहीच नाही घरात. मग मी बोलायला लागले काहीतरी करायला लागेल. सानू झाली, आता तिला मी फिडिंग देते. गोष्टी खूप चेंजेस झाले. आधी आपण दोघं होतो तर आपण काहीतरी करून खाऊन टाकायचे, पण आता आम्हाला हे पण अजूनपर्यंत आठवतंय, आम्ही ना 1 ब्रेडने आम्ही दिवस काढलेले. मग 1 ब्रेड दूध घ्यायला पैसे नसायचे, मग ही चिल्लर शोधायची इकडे तिकडे कुठे. मग त्या गोष्टी तर झाले. मग नंतर मग ना यांना मी बोलते, आई बोले जे आहे ना तेल ते यूज कर आणि काहीतरी करून टाक. मग राईस होता भरपूर टाइमचा बनवलेला, मग ते मी फ्राय केला तेच तेलमध्ये आणि आम्ही खायचो. मग असंच दिवस निघत होते. डेली हेच रुटीन होता. मग भांडणं व्हायचे, परत ये तसंच वागत होते. मला वाटलं आता सानू झाली काहीतरी चेंज, पण तसंच होता. मग एक दिवस मी असंच निघून गेली, 9 वाजले रात्री, सामला घेऊन मी घरी निघून गेले. मला घरी आल्यावरती मी टेन्शन मध्ये कुठे गेली, हिची तर ओळख नाही ते कुठे. मी ज्याचे ओळख होते तिथे सगळीकडे मी फोन केले का स्नेहा तुमच्या जवळ आली का, मम्मीला फोन केला, मम्मी सांगते माझ्याजवळ नाही, मेरे पास नहीं आई बेटी, क्या हुआ किधर है. म्हणून तुम्ही सांगितलं नाही ऐसे यहाँ पे नहीं है ना, मैं अभी काम पे से घर पे आया हूँ. आणि त्याच्यामध्ये माझा जॉब पण सुटलेला. आणि मी तुम्हाला सांगू ना किती जॉबसाठी ट्राय करत होतो, पण ते बोलतात ना म्हणजे एखाद्याचं नशीब खराब असल्यावरती तुम्ही किती प्रयत्न करा मग ते तुम्हाला भेटणारच नाही. त्या दिवशी तू घरीच निघून गेली होतीस ना. घरी निघून गेली आणि मी यांना भरपूर बोलले की आता मी तुमच्याकडे. नंतर आम्हाला रात्री 10 का 10:30 तुम्ही फोन केला की मी घरी भरपूर घाबरलेले की काय माहित काय झालं, कुठे गेली. कारण आमच्या त्यामध्ये पण भरपूर भांडणं झालेले. मी असंच कुठेतरी निघून जायची सानूला घेऊन. कधी वाटायचा टेरेसवरती खाली पडू, पण मी सानूचा विचार करायची की अरे
सानू आहे, माझी सानू खूप मम्मी छोटी आहे, होती. एवढी छोटी होती की ना मी तिला असं सोडायची, इतकी रडायची तरी यांना काही फरक नाही पडायचा की बाबा ती मुलगी रडते, तू बघ. हे पिऊन यायचे, झोपून जायचे आणि मला माझ्या डोकं इतकं दुखायचं की करू काय. भरपूर भांडणं. मग ते मला नंतर फील झाला की मी आमच्या दोघांच्या भांडणामध्ये कुठेतरी सानू सोबत वाईट करते. माझी मम्मीने मला भरपूर समजवला. मग मी सानूला घेऊन गेली. मग मी परत घरी आले आणि मी विचार केलेला की आता जे काय होईल ना, मी स्वतःला त्रास करून घेणार नाही. कारण जर आपण ते काय बोलतो सहन करतो ना, मग ते गोष्टी जास्त वाढत जातात. मग एक दिवस मला खूप राग आला. हे आले भरपूर पिऊन आले आणि मला भरपूर बोलायला लागले आणि हे शिव्या पण द्यायचे त्या टायमिंगला. कधी आता तर मी टचवूड कधी ऐकलंच नाही सानू झाली सुटली ना. ते इतके घाण बोलायचे. मला इतका राग यायचा की यार मी कधी काही गोष्टी नाही करत, तुमच्या अगेन्स्ट नाही जात. मला एक दिवस अजून सुद्धा आठवते माहिती, एकदा आपलं जोरात एकदम भांडण झालं होतं. मग मी सकाळी लवकर उठलो, माझे असे हात कापत होते. मला स्नेहाला सॉरी बोलत होतं पण मी कुठल्या तोंडाने सॉरी बोलू. तर एक पेज होता माहितीये ना कपाटामध्ये, काय तुम्ही असं लिहत होतो का सॉरी मी चुकलो, पण माझा असा हात कापत होता. आणि माझे म्हणजे मी लिहिता पण माझ्या मनामध्ये विचार असं चाललेला का अश्विन काय झालंय तुला, असं का तू झालास. म्हणजे करा तुम्हाला एवढा मला वाईट वाटत होता ना का काय झालं लाईफला, माझा हात का कापतात. आपली अॅनिव्हर्सरी होती आय थिंक, काय नाही माझा बर्थडे होता. ऍक्च्युली माझा बर्थडे होता आणि मला कसं होता की माझ्या मम्मी पप्पाने इतकं प्रेमाने मला हे केलं ना, आता बर्थडे विश करणार मला. अॅनिव्हर्सरी पण गेली तेव्हा पण भांडणं झालं फर्स्ट अॅनिव्हर्सरीला. आणि मला एवढं फील होत होतं का तू असं नव्हतास, असं कसं झालंस म्हणून. म्हणजे मलाच हे वाटत होता. मग मी ते कसं तरी असं एकदम असा हात कापत मी लिहिला. म्हणजे ती माझ्या अंगामध्ये ना ती नशा होती ती. मी हात कापत सॉरी मी याच्या पुढे असं कधीच नाही करणार. आणि मी चिठ्ठी लिहिली आणि मी कपाटमध्ये ठेवली आणि डायरेक्ट मी काम शोधायला गेलो. आणि असं पण लिहिलेला की मी खूप कंटाळलोय आता या गोष्टींपासून, तर प्लीज तू भांडू नको. तर हे नव्हतं समजत की हे गोष्टी चुकीच्या वागतात म्हणून भांडणं होतात. मी कुठेही काही चुकी, मी यांना जसं पाहिजे तसं वागायची. हे मला बोलायचं कधी जीन्स नको घालू, सगळं बंद केलेलं मी. सगळं बंद केलेला. यांना जसं पाहिजे तसं मी वागत होते. आणि मग ह्या गोष्टी माझ्या बर्थडे विश नाही केला. मग मला परत राग आला पण मी कंट्रोल केला. मग मी बोलले ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आमची भांडणं होत होती तर त्याच्यामध्ये काही जण म्हणजे रिलेटिव्ह म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये होते ते कसे भडकवत होते. हा तुला असं समजत नाही, तुला अशी आपली कशी राहते हे करते. मग त्याच्यामध्ये आणखीन मग माझा हे व्हायचा, मग त्याच्यामध्ये आणखीन आमच्या भांडणं व्हायच्या. तर आता तो विषय आता आपण इथं क्लोज करूया, आपण स्टार्ट करूया. म्हणजे एक सिच्युएशन अशी आली होती का मी जवळजवळ 1 ते 1.5 वर्षासाठी जाणार होतो जेलमध्ये. तर आता तुम्हाला मी सांगतो आता कसं झालेलं माहिती आहे का. ती सिच्युएशन अशी होती का मी म्हणजे माझा ना जॉब गेला होता. सर्वात पहिले जॉब गेला होता आणि माझं काम नव्हता. तर मी सारखा जवळजवळ 2 ते 3 महिन्याचं मी भटकतच होतो ना इकडे तिकडे कामासाठी, का कुठेतरी वॅकेन्सी असेल तर मला इथे काम भेटेल. आणि एवढे दिवस मी काय करत होतो माहिती आहे का, मधला जिथे मला काम नव्हता तर मी त्याची कामं करायचो एक्सपोर्ट लाईनमध्ये. म्हणजे ते ट्रान्सपोर्ट लाईनच्या गाड्या वेड्या असतात त्या खाली करून द्यायचो. पुन्हा एक्सपोर्टचे काही पेपर असतात ते रेडी करून मी कस्टममध्ये सबमिट करायचो. तर माझ्याजवळ जॉब नव्हता. तर आता मेन टॉपिकवरती येऊया, जेलमध्ये कसा जाणार होतो. तर मला ना म्हणजे असं आपला कसा एक्सपिरियन्स होता, म्हणजे 12-13 वर्षाचा मला एक्सपिरियन्स होता एक्सपोर्ट लाईनमध्ये मी काम करत होतो. तर त्याच्यामुळे कसं होतं माहिती आहे का, माझी ना ओळख भरपूर होती. ओळख म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये भरपूर जणांची ओळख झाली होती, भरपूर लोक ओळखत होती मला. तर माझ्याजवळ जॉब नव्हता तर मला 2 मित्र भेटले, मी त्यांची नावं नाही सांगणार. तर 2 मला मित्र भेटले होते. तर त्याही सांगितलं का अश्विन तुला कामाची गरज आहे, तर तुला आम्ही विचार करतो का माझी कंपनीमध्ये घ्यायचा. तर 2 ते 3 दिवस मस्तपैकी ताई मला काम दिला, काम बिम केला, चांगले पैसे पण द्यायचे. आता आपल्याला एक्स्ट्रा 1000-500 रुपये भेटतात कस्टमच्या कामामध्ये. तर करायला काय आहे, एक दिवस स्नेहाला जायचं होतं घरी. म्हणजे आमचे प्रॉब्लेम भरपूर असायचे. तर स्नेहा बोलली का चला, मला बोलतो मम्मी कर सोडा. एक दिवस म्हणजे सकाळी लवकर निघालो आम्ही, कारण मला पण बाहेर जायचं होतं एक जागेवरती इंटरव्ह्यूला मुंबईमध्येच. तर मी काय विचार केलेला का स्नेहाला मी पवईमध्ये सोडणार आणि तिथूनच जाईल ना इंटरव्ह्यू द्यायला. तर त्यावेळेस माझ्या ते मित्रांचा फोन आला का त्यांना ना एक शिपिंग लाईन होती, त्या शिपिंग लाईनमधनं त्यांना पेपर पाहिजे होता आणि त्याही तो काम केला होता 2 नंबरचा. आता 2 नंबर म्हणजे समजला ना तुम्हाला,
चंदन तस्करी वगैरे इथे आपले नवी मुंबईमध्ये खूप वेळा झालेले आहेत. तुम्ही साधारणतः सर्च तरी केला ना यूट्यूबवरती नवी मुंबई चंदन तस्करी, तर भरपूर तुम्हाला अशा व्हिडिओज बघायला भेटतील. तर माझे ते मित्र होते ना, त्याही मला फोन केला की अश्विन कुठे आहे. तर मी काय त्यांना सांगितलं का मी आता माझ्या बायकोला सोडायला चाललो आहे इथे पवईमध्ये. मग तिथून मला एक ऑफिसमध्ये जायचं आहे, तिथे इंटरव्ह्यू द्यायचा आहे. इंटरव्ह्यू दिला ना का मग मी फ्री होणार. तर त्याही सांगितलं का तुला ना एक जागेवरती ऑफिसमध्ये जायचं आहे, तुला ना त्या ऑफिसमध्ये जाऊन एक पेपर घ्यायचा आहे. आता पेपर आता तो कुठला होता की तेवढं मला काय आयडिया नव्हती, फक्त मला जायचं होतं आणि त्यांच्या शिपिंग लाईनमध्ये एक लिफाफा होता, तो लिफाफा मला घ्यायचा होता. त्या लिफाफामध्ये ते पेपर होते. तर मी त्याला सांगितलं ठीक आहे किती वाजता जायचं आहे. तर त्याही सांगितलं का तू किती वाजता फ्री होशील. तर मी त्यांना सांगितलेलं का 2:30-3 वाजेपर्यंत मी फ्री होणार. ठीक आहे मग समोरच्या कंपनीला आम्ही सांगतो का 4 वाजेपर्यंत माझा माणूस येणार म्हणून. 4 वाजेपर्यंत माझा माणूस येणार. आणि त्यांनी सांगितलं असं पण का तुला एकट्याला नाही जायचा, तुझ्यासोबत आणखीन एक पोरगा पाठवणार, तर त्याच्यासोबत जायचं आहे. तर मग मी हे गोष्ट स्नेहाला सांगितलं का असं असं आहे, मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. इंटरव्ह्यू दिल्यावरती का मला एक लिफाफा उचलायचा आहे आणि त्या कंपनीमध्ये मला जॉईन पण करतील काम झाल्यावरती. आणि हे लिफाफा फक्त त्यांचं फक्त शिपिंग लाईनमधून उचलायचं आहे मला आणि त्यांच्याजवळ द्यायचं आहे. त्याचे मला ते फक्त 1500 रुपये देतील, फक्त जाऊन तर द्यायचं आहेत. आणि आमचे प्रॉब्लेम भरपूर असायचे. तर 1500 रुपये भरपूर मोठी अमाऊंट आहे, आपले 3 दिवस आरामात जातील असा विचार केला. तर चालेल ठीक आहे. तर मग मी काय केला, मी सर्वात पहिले गेलो इंटरव्ह्यू द्यायला, स्नेहाला सोडले आणि इंटरव्ह्यू द्यायला गेलो. आणि मग नंतर जो माझ्यासोबत मुलगा येणार होता मित्राचं म्हणजे त्यांच्या ऑफिसमधला, त्याला मला भेटायचं होतं नेरूलमध्ये. तर मग तिथून मी नेरूलला आलो आणि ज्याने मला लिफाफा पाठवलेला ना आणायला, तो पण त्याच्यासोबत आला होता. तर त्याने आम्हाला समजावून सांगितलं का असं असं ही शिपिंग लाईन आहे, तिथून जाऊन तुला लिफाफा घ्यायचा आहे. तर मी समोरच्या माणसाला सांगितलं आहे का एक अश्विन मुलगा येणार आहे, म्हणजे आमच्या एक ऑफिसमधला एक पोरगा तर आहेच, त्यांच्यासोबत एक अश्विन म्हणून पोरगा आहे. तर हे दोघे जण येणार, म्हणजे अश्विन म्हणजे मी त्या समोरच्याचं नाव नाही सांगू शकत. तर हे दोघे जण येणार आणि त्यांच्याजवळ तुमच्या इथनं लिफाफा ऑफिसमधनं कलेक्ट करणार आणि जाणार. मी विचार केला चालेल ठीक आहे, फक्त काही लिफाफा तर घेऊन यायचं आहे आणि जो सोबत माणूस आहे त्याचा कंपनीचा माणूस पण सोबत आहे आणि आपण 2 ते 3 दिवसानंतर जॉईन पण कंपनीमध्ये होणार आहोत, चांगली गोष्ट आहे. तर आम्ही जसं गेलो कुठे बॉम्बे फोर्टला, आम्हाला बॉम्बे फोर्टला, आता ती शिपिंग लाईनचं मला नाव नाही आठवत, बॉम्बे फोर्टला गेलो. ॲड्रेस शोधत आणि आता सगळं नवीन ना, आपण आपल्याला काही तेवढं माहीत पण नव्हतं. विचारत हा ऑफिस कुठे आहे, ही शिपिंग लाईन कुठे आहे. आणि जसं आम्हाला भेटला ना, आम्ही आता असं चढणार होतो बस. आता याच्यामध्ये काय आहे, मला काही नाही, मनामध्ये काही शंकाच नाही, मला काही माहितीच नाही की ते याच्यामध्ये असं काही 2 नंबरचा होणार आहे. पण माझ्यासोबत जो होता तो घाबरत जात होता. तर थोडासा मला डाऊट आला की असं का करतोय, असं का घाबरतोय, अरे चल ना याच्यात तरी काय घाबरायचं, आपलं जायचं आणि फक्त लिफाफा आणायचं. जसं आम्ही ऑफिसमध्ये एंट्री केली, सर्वात पहिले विचारलं काय माहिती का, अश्विन घरात कोण आहे. आणि त्याचं पण नाव घेतलं, पण आपण नाव नाही घेणार. अश्विन घरात कोण आहे, मी बोलू मी आहे. लिफाफा घ्यायला आलात का. आणि ते होते क्राईम ब्रँचवालं. हो रेडी आहे का, तो बोलतो हो रेडी आहे. बोलते बसा, बोलते साईडला. आणि मला बसवला. मला काय आपल्या मनामध्ये काय नाही, मी पण मस्तपैकी बसलो जाऊन. पण जो माझी सोबतचा मित्र होता त्याला माहिती त्याच्यामध्ये काय आहे. त्याला पटकन डाऊट आला का हे पोलीस आहेत वाटते, असं वाटलं त्याला. आणि मला तर माहीतच नव्हतं, मला कधी समजलं त्याला पकडल्यावरती. त्याला पटकन डाऊट आला का हे पोलीस आहेत. तो पलाच्या अगोदरच पटकन ह्याच्यातनं आपल्या दरवाज्यामधनं 3 जण पोलीस आले, क्राईम ब्रँचवाला ना. पटकन असं पकडला ना, बांबू घेतला ना, बांबूशी जो भरपूर मारतात. आणि एवढा जोरात आवाज येतो ना, पट्ट काढून एवढं मारत होतं ना पोलीस. मी नुसता असा हात कापायला लागला, काय झाला सोबत, म्हणजे आपल्याला इथे पेपर घ्यायला पाठवलंय आणि माझ्या सोबतचा माणूस आहे, त्याला एवढं मारतात. मी बोललो बरं काय, बरं साहेब काय झालं. मी पण घाबरत बोललो. नंतर एक जण आला पुढे आणि बोलला आम्ही बोलतो क्राईम ब्रँचवाला आहेत, याच्या पुढं काय मॅटर झालंय ना तर तुला सांगतो, तू शांत बस, तुला काहीच नाही करणार आम्ही. त्याला नेला पूर्ण कॅबिनमध्ये, भरपूर मारला. मग नंतर मला पण आतमध्ये बोलवला आणि एक टेबल होता, त्या टेबलवरती बसवला. अश्विन घरात कुठला तू. तर मी बोललो इथला आपला चिरला गावठाणचा. इकडे तू कशाला बायकोला सोडायला आला होतास का माहेरी. मी बोललो हो, तुम्हाला कसं माहिती.
कारण समोरच्या माणसाने आम्हाला सांगितलं होता का एक पोरगा आहे अश्विन घरत म्हणून, आणि आमच्या कंपनीचा माणूस आहे, त्याला कामाची गरज आहे अश्विन घरतला, तर त्याला आम्ही सोबत त्याला तुमच्या ऑफिसमध्ये पाठवतो लिफाफा कलेक्ट करण्यासाठी, त्याला तुला माहिती आहे का याच्यामध्ये काय आहे? मी बोललो मला नाही काय माहिती, तर काय आहे याच्यामध्ये? तर त्याही सांगितलं की थोडं थांब अजून, पहिले याची बोलता, मी बोलतो चांगली बोलता हजमपट्टी करतो, आपले मराठीच पोलीस होते, त्याला भरपूर मारलं. मग नंतर सांगितलं का कोण आहे तुमच्या मागं, म्हणजे त्यांची इन्क्वायरी चालूच होती. आणि नंतर माझ्या मानण्याची धाकधुगी, माझा धडकन बोलताना हृदय धगधग 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 करतोय, काय होईल मी इथनं निघणार की नाही, मी फसणार तर नाही ना, काय झालं असेल, एवढी सिच्युएशन माझी खराब, आणि माझं सारखं हृदयाचा धगधग 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 करते, कारण लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी असं फेस करतोय. समोरच्या माणसाला डायरेक्ट मारतात, आणि क्राईम ब्रँचवाला, आपण पोलिसांचं नाव ऐकलं पण क्राईम ब्रँच एकदम हाय लेवलवरती असतात ते लोक, जेव्हा पोलिसांशी काय होत नाही तेव्हा ते वाटतं क्राईम ब्रँचवाल्याने हे करतात. मग नंतर याला भरपूर मारल्यावरती नंतर मला सांगितलं, बोलते अश्विन काय झालं माहिती आहे का, तू याच्यामध्ये तुझा काहीच नाही, तुझी पूर्ण रेकॉर्डिंग आहे, म्हणजे तुझ्याबद्दल का तू असा माणूस आहे, तुला कामाची गरज आहे, तुला याही फक्त पाठवलं आहे पेपर कलेक्ट करण्यासाठी याच्यासोबत, आणि ह्या लिफाफ्यामध्ये आहे चंदनचा पेपर, आणि याही जो कंटेनर एक्सपोर्ट केला आहे त्याच्यामध्ये चंदन होता, आणि तो कंटेनर होता 40-25 करोडचा. मी शॉक, मी डायरेक्ट रडायला लागलो आणि मी बोललो साहेब माझा याच्यामध्ये काहीच नाही, आणि मी खरंच सांगतो मला फक्त सांगितलं आहे तुला 1500 रुपये भेटतील, आणि 2 दिवसामध्ये तुला आम्ही कंपनीमध्ये जॉईन करू, आणि तुला पगार पण फिक्स करू. मी याच्यामुळे आलोय. तू बोलते काय नको टेन्शन घेऊ रे, तुझी सगळी रेकॉर्डिंग आहे, जे तू बोलतोस ना तेच आम्हाला सांगितलं, म्हणून तुला अजूनपर्यंत आम्ही हात नाही लावला. जर तुझं जरी असं काही नसतं ना, म्हणजे रेकॉर्ड वगैरे आमच्यासोबत रेकॉर्ड, तर तुला पण त्याच्यासोबत फोडलं असतं बोलते. पण साहेब बरं माझं काहीच नाही. मग मी आता जाऊ का इथं ना, मी वाटलं तर माझ्या बायकोला फोन करते, कारण त्याही आमचा फोन बिन सर्व कलेक्ट केलेलं, आणि मी कंटिन्यू कॉल करत होते. बापरे, म्हणजे मला वाटलेलं की काय झालं, हे बोलले की ऑफिसमध्ये चाललोय मी इंटरव्ह्यूला, आणि मला पण भीती वाटायला लागली ना की मी यांना काय बोलले, तुम्ही पोहोचले की मला एक कॉल करा किंवा मेसेज करा. एक वाटते ना आपला माणूस कुठेतरी नवीन जागेवरती जाणार, त्यांना काही माहिती नाही, ऍड्रेस विचारत पोहोचले का नाही, नुसती धाकधूक माझी. बापरे, कंटिन्यू मी कॉल करत होते. तर मला सांगितलं ते साहेब मी जातो, वाटलं तर मी माझ्या बायकोला फोन करतो, इथले पवईमध्येच राहतात, माझ्या सासूशी पण बोलून देतो, माझ्या सासऱ्यांशी पण बोलून देतो, तुम्हाला जर खोटा वाटत असेल ते, अरे काय नको टेन्शन घेऊ, तुला काहीच नाही होणार, तुला सोडणार, तू टेन्शन घेऊ नको, फक्त एवढाच का तुझा फोन बंद असणार, आणि प्लस जोपर्यंत याची मागची यांचं लीडर नाही भेटत ना तोपर्यंत तू सुटणार नाही, तुला काहीच करणार नाही, पण त्याची काही तू चिंता करू नको. मग तिथनं मग आम्हाला उचललं. मग नंतर खरं सांगते ती सिच्युएशन खूप डेंजर होती, म्हणजे मी त्याच्यातला नव्हतो तरी पण माझे पण हाताला ते हे बांधलेलं, आपलं रस्सी बांधलेली, का पलायला नको. तर मला आठवते पोलिसांची इनोवा होती, मला शेवटच्या सीटवरती बसवला, मला सोडला, आणि मला तू काय टेन्शन घेऊ नको, आता हा माणूस जेव्हा आमच्यासोबत दुसरा पोरगा होता, मला ते पाठवले, माझ्यासोबत पाठवलेला, त्याला मारत त्याला शेवटी कबूल केला, आणि मग जो त्यांचा मेन माणूस होता त्याला नेरूळमध्ये बोलवला. नेरूळमध्ये बोलवल्यावरती मग त्याच्यावरती लावली फील्ड लावली नेरूळवरती. मग नंतर त्याला बोलवलं का असं आहे, ये आपला पेपर भेटलं आहे, असं म्हणजे त्याची स्टोरी बनवलेली, पेपर भेटलं आहे, फक्त आपल्याला जायचं आहे इथनं. मग नंतर त्या माणसाला बोलवला, माणूस आला, मग पटकन त्याला पण पकडला. मग त्याला पकडल्यावरती अजून त्यांच्यावरचा माणूस पकडायचा होता त्यांना. मग त्याला जेव्हा पकडला ना तेव्हा आम्हाला तिघांना डायरेक्टली नेले उरण पोलीस स्टेशनमध्ये नेल्यावरती कारण ते माझ्यासाठी खूप भयानक अनुभव होता. मी कधी बघितला लाईव्हमध्ये, मी फर्स्ट टाइम हे सर्व बघणार होतो, फर्स्ट टाइम मी हे सर्व फेस करणार होतो. आणि मग नंतर नेला आणि मग नंतर आम्हाला एक पोलीस चौकीमध्ये एक छोटीशी अशी कॅबिन आहे, ते कॅबिनमध्ये बसवलं. म्हणजे ज्यांना पकडायचं ना ते एक कॅबिन आहे फिक्स, तिथे त्यांना न्यायचं, मग तिथनं कन्फर्म करायचं याचा गुन्हा काय, मग नंतर त्यांना ते कुठले तरी जेलमध्ये न्यायचं. तर आम्हाला तिथे बसवल्यानंतर त्यांना भरपूर मारले, अक्षरशः मी तुम्हाला सांगते ना, मी सांगू नाही शकत असं एवढं वाईट मारत होते पोलीस. म्हणजे काही गुन्हाच तसा केला होता, एक प्रकारे चंदन तस्करी, म्हणजे तुम्ही देशासाठी देशाची पण करताय, देशद्रोही पण याच्यामध्ये बोलू शकताय, कारण मान्यता नाही ना, हे सर्व विकू पण नाही शकत चंदन.
तर आणि त्याला काहीतरी रक्तचंदन असं बोलायचं. आता मला एवढा कसं माहिती, कारण एक्सपोर्ट लाईन मध्ये असं भरपूर असं हे मॅटर झाले, व्हरायटी चंदनचे लाकडे विकडे. आपण पुष्पा पिक्चर मध्ये पण बघितलं असणार, कितीतरी दाखवले ते चंदनची तस्करी सेम तशीच. तर आम्हाला नेलं पोलीस स्टेशन मध्ये. आणि खरं सांगू तुम्हाला मी, रात्रीचे 1:30 का 2 वाजलेला. जो पोलीस येतो ना तो फटकवते आणि फक्त एकच प्रश्न करते, कोण आहे तुमच्या मागचा, कोण आहे सांगा. मग नंतर सर्व हे झालं. मग नंतर सकाळचे किती 10-10:30 वाजलं. 10-10:30 वाजलं. मग जो त्यांच्यावरचा मेन माणूस होता त्याला पण त्याही पोलिसांनी पकडला. आणि मग नंतर बोलते अश्विन घरात कोण आहे. मग नंतर मी बोललो मी साहेब आहे. तो बोलतो चल ये. मग नंतर 3 स्टारवाला पोलीसवाला होता, मला अजूनपर्यंत आठवते त्यांनी बोललेले शब्द. तर त्यांनी मला बोलवला, बोलला अश्विन घरात. मला तू आहे का? हो साहेब मी आहे. काय बघला ना कसं झालं, दोस्ती कशी करायची आता चांगली आठवेल तुला. हो साहेब मला माहीत नव्हतं. ठीक आहे, तुला आता इथनं जायचं आहे ना, तुला आम्ही सोडतो, पण तुझा कोणतरी ओळखीचा बोलव इथे, तेव्हाच तू इथनं सुटणार. नातेवाईक बोलव, घरातला बोलव, नाहीतर मित्र बोलव, त्याशिवाय तू जाऊ नाही शकत इथनं. मग माझ्या मित्राला मी फोन केला. मग मित्र पण पटकन आला, अर्ध्या एक तासामध्ये आला उरण पोलीस स्टेशनमध्ये. आणि मग नंतर सिग्नेचर वगैरे घेतले आणि मग सोडला आम्हाला. पण सोडता जसं पोलीस स्टेशनच्या बाहेर पडत होतो ना, तेव्हा पटकन मला 3 स्टार पोलिसांनी पुन्हा एकदा बोलवलं आतमध्ये. अरे अश्विन मला इकडे ये ना. वेलवर साहेब काय झालं? मी जे तुला सांगते ना ते आज नीट ऐक. असे मित्र बनव का ते तुझे वाईट परिस्थितीमध्ये उपयोगी येतील. असे मित्र नको बनवू का ते तुला फसवतील. आज बघ किती मोठा तुम्ही हे घेतलेलास, पेपर हे करायला गेला होतास, पण तू किती मोठा आतमध्ये गेला असतास. जर तुझं जर प्रूफ आमच्याजवळ काहीच नसते ना, तर आरामात तू 1 ते 1.5 वर्षासाठी आतमध्ये गेला होतास. मी खरं सांगते माझ्या डोळ्यातनं एवढं पाणी निघत होतं ना, माझं पाणी थांबतच नव्हतं. मी त्या 3 स्टार पोलिसांना साहेबांना मी डायरेक्टली असा हात जोडला आणि बोललो जितकं लवकर होईल ना तितक्या लवकर मी एक्सपोर्ट लाईन सोडून देणार आहे. तर साहेब बोलले तुला काय सोडायची गरजच नाही, तू माणसं ओळखायला शिक, तुला ही शिकवण आहे. तुला कोण सांगते का तू काम नको सोडू, तू प्रामाणिकपणे काम कर, पण माणसं पण ओळख त्याच्यामध्ये. तू प्रामाणिकपणे गेलास काम करायला, पण तू आता किती मोठा फसला असतास. तू काम कर, तुला काय सोडायची गरज नाही, पण माणसं कशी ओळखायची ते पण शिक, तू भरपूर नादानच, असं त्यांनी मला सांगितलं. हो साहेब. आणि जसं मी आलो पहिला कॉल स्नेहाला केला ना बाहेर, स्नेहा खूप टेन्शन मध्ये होती, घाबरलेले, रडत होती की काय झालंय, 2 दिवस बोलणं नाही झाला, त्याच्या पुढे काय झालं, भीती वाटत होती. मग यांचा कॉल आला, मग मला बरं वाटलं की मग यानंतर मला सगळी स्टोरी सांगितली का असं असं झालं होतं, जेलमध्ये होतो मी, सुटलो, मला काहीच नाही केलं, काय प्रॉब्लेम नाही झाला, माझा रेकॉर्ड केलेला ते म्हणून मी सेफ होतो, म्हणून मी निघालो. फक्त 2 दिवस यासाठी ठेवलेला का त्यांना त्यांचं जे याचे पुढचे जे असतात ते कारस्थान करणारे त्यांना पकडायचं होतं, म्हणून त्याही त्यासोबत ठेवलेला. कधी म्हणजे त्यांना असं वाटत होतं का मी बाहेर निघून जर टिप दिली का मला असं असं केलं त्याला, हे केलं त्याला, तर त्याच्यासाठीच मला फक्त ठेवलेलं आतमध्ये. मग बाहेर निघलो आणि सर्वात पहिले स्नेहाला सांगितलं का मला ही एक्सपोर्ट लाईन सोडायचीच आहे, किती काय झालं तरी आता नाही मला इथे हे करायचं, कारण खूप भयानक एक्सपिरियन्स होता खरंच. मग नंतर मग स्नेहाला सांगितलं का मला याच्यात आता राहायचं नाही, एक्सपोर्ट लाईनमध्ये आपण काहीतरी करूया. आणि त्या सिच्युएशनला त्याच टायमिंगला करेक्ट आपले घरातले आयो वगैरे यायचे घरी, तर आयो सारखी बोलायची का तू गावात राहायला ये. ऍक्च्युली काय झालं त्या टायमिंगला मला टीबी झाली होती, मला टीबी झाली होती आणि मी भरपूर उलट्या वगैरे करायची, मला जेवण बनवता नव्हता येत आणि सानूकडे केअर नाही, आणि मग फिडिंग पण मला डॉक्टरने सांगितलं की हिला देऊ नका, इन्फेक्शन होऊ शकते. तर मी काय करणार काय नाही, मम्मीकडे पण किती दिवस राहणार असं झालेला, आणि यांना कोण बघणार आणि खायचे पण पैसे नसायचे, तर करणार काय घरात. आणि असं झालेलं ते मी घरामध्ये सांगितलंच नव्हतं. तर आयो पण बोलली का तू घरी चल राहायला, तर आम्ही काय विचार केला चल आपण घरी आता बोलवतात तर जाऊन बघूया ना, राहून बघूया. आणि घरातले असं पण सांगितलेलं का भावाचा बिझनेस आहे तर त्याच्यामध्ये तू हे कर थोडासा, तू त्याला सपोर्ट सोबत काम करा, चांगला होईल तुमचा. तर मग नंतर मग आम्ही ते डिसिजन घेतला का चालेल ठीक आहे आपण जाऊया ना. तर मग आता व्हिडिओला पण आपल्या आता भरपूर टाइम झालाय, जवळजवळ 30 मिनिटाची तरी ही व्हिडिओ झाली असेल, कारण आपण जास्त मोठा पण नाही व्हिडिओ बनवू शकत, कारण तेवढा मोठा कोण बघणार पण नाही. तर आता ना बाकीची स्टोरी ना आपण पुढच्या भागमध्ये आपण सांगूया. सांगण्याचं तात्पर्य असं होता की बघा
अशी गोष्टी म्हणजे कधी माणसं चांगल्या करू नाही शकत. 2 नंबरचं काम करून तुम्ही पैसा तुम्हाला भेटू शकते, पण ते मनात तुम्हाला शांती नाही राहणार आणि लाईफमध्ये तुम्ही काहीच नाही करू शकत. जरी काय झाला असं किती पैसे कमवणार, बरोबर, आणि त्याचे ते पैसे मध्ये कधी तुम्ही सुखी नाही राहणार, तुम्हाला ती शांती नाही मिळणार. जे तुम्ही इमानदारी मेहनतनी कमवणार ना, ते वेगळीच खुशी असते. आणि आपण काही त्याच्यामध्ये काम नव्हतो करत, पण आम्ही एक तुम्हाला सल्ला देतो की असा म्हणजे तुम्ही फ्रेंडशिप पण करताय कोणासोबत तर विचार करून करा, किंवा ते काहीतरी करायला तुम्हाला सांगतात ते विचार करून करा. यांना कसा होता जॉब पाहिजे होती म्हणजे पटकन लिफा, ते विचार पण नाही केला की ते कशाला कलेक्ट करायला सांगते मला, मी का जाऊ. एकदा विचारलं पण यांना काय वाटलं, अरे ठीक आहे मित्र मला कामाला लावणार आहे, त्यांच्या कंपनीमध्ये आणि चांगला पगार देणार आहे आणि 1500 रुपये देते या गोष्टीची, माझे 3-4-5 दिवस आरामात निघून जातील. आणि मला किती खर्च आहे, फक्त 40 ते 50 रुपये खर्च आहे. मी असं एवढंच विचार केलेला. मग ते गोष्टी कसे येऊ शकतात, कशा फेस झाल्या ते मला 1500 रुपये तर भेटलेच नाही, पण ते 1500 मुलं मला 2 दिवस जेलमध्ये राहायला लागला. तेच, आणि जर काय फसले असते त्यांचे थ्रूनी, त्याही तुम्हाला फसवलं असतं की हा पण होता, खूप गोष्टी वेगळ्या झाल्या असतात. ताई कबूल पण केला का माझं काहीच नव्हतं. आणि दुसरी गोष्ट आम्ही तुम्हाला एवढंच सांगणार, जर मित्र फ्रेंड सर्कल तुम्ही बनवताय तर कमीत कमी मित्र बनवा. नेचर तुमच्यापेक्षा खूप चांगला आहे, म्हणजे तुमच्यासारखं असलं असं नाही पाहिजे, तुमच्यापेक्षा कितीतरी बेटर पाहिजे, म्हणजे तो त्याच्या लाईफ मध्ये सेटल आहे, चांगला आहे, फॅमिलीला घेऊन बघतोय सगळ्यांना, असे फ्रेंड्स बनवा. असं नाही की तो तुम्हाला पियाला शिकवणार, चल घरातल्या सोड जर पार्टी करूया, काय तू नुसतं घरात बसून. माझ्या लाईफ मध्ये असं भरपूर झालेलं आहे, म्हणून तुम्ही हा नेक्स्ट पार्ट बघायला इंटरेस्टेड असणार की नाही नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आम्ही गावातनं उलवेमध्ये का आलो राहायला, मग नंतर युट्यूब चॅनल स्टार्ट कसा केला, किती स्ट्रगल केला, आणि मग त्यानंतर ड्रिंक कशी सोडली हे पण तुम्हाला दाखवणार आहोत. पूर्ण लव्ह स्टोरीचा आपण एंड करणार आहोत. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओ बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा आमचा लव्ह स्टोरी पार्ट 5 आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.